Dear student, in the last lecture we have seen physical properties of the metals, that is physical state, luster, hardness, ductility, malleability, conduction of heat, conduction of electricity, density, melting and boiling points, and sonority. Then next we will see the non-metals. Carbon, sulfur, phosphorus are a few non-metals. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, ही त्या ठिकाणी काही धातू जे आहेत, अधातू जे आहेत, तर त्या अधातूंची त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. जनरली नॉन मेटल्स आर ब्रिटल अँड नॉन लस्टरस. आपल्या असं लक्षात येत नसते की अधातू जे आहेत तर ते अधातू साधारणपणे कसे सांगितले आपल्याला, ब्रिटल म्हणजे ठिसूळ त्या ठिकाणी असतात, आणि दुसरं आपल्याला सांगितले नॉन लस्टरस म्हणजे त्यांना चाकाकी जे आहे तर ती चाकाकी त्या ठिकाणी नसते. आता पुढे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की असणारे जे काही अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे असणारे जे काही भौतिक गुणधर्म जे आहेत तर ते भौतिक गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामधली फिजिकल स्टेट भौतिक अवस्था. ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल्स ऑकर ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. म्हणजे सर्वसामान्य तापमानाला या ठिकाणी असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू आपल्याला स्थायू, द्रव आणि वायू अशा तिन्ही अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेटमध्ये आढळून येणारे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले सांगितलेले कार्बन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, हे जे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला त्या ठिकाणी सॉलिड स्टेट जे आहे तर त्या सॉलिड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. तर या ठिकाणी असणारं जे काही ब्रोमियम असेल हा मात्र आपल्याला त्या ठिकाणी लिक्विड स्टेट जे आहे तर त्या लिक्विड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात दिसतो. तर गॅसियस स्टेट जे आहे तर त्या गॅसियस स्टेटमध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की गॅसियस स्टेट जे आहेत म्हणजे वायू अवस्था जी आहे तर त्या वायू अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारं जो काय हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हे जे काय असणारे जे काही नॉन मेटल जे आहेत तर ते नॉन मेटल आपल्याला त्या ठिकाणी वायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात. त्याच्यानंतरची असणारे जे काही नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की लस्टर, चाकाकी. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर एक्सेप्ट डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल. अधातू जे आहे तर त्या अधातूंना चाकाकी नसते, याला त्या ठिकाणी अपवाद आहे. पहिलं सांगितलं आपल्याला डायमंड, हिरा, आणि दुसरं आपल्याला सांगितलं आयोडीन क्रिस्टल, आयोडीनचे स्फटिक, यांना मात्र त्या ठिकाणी चाकाकी त्या ठिकाणी असते. सम नॉन मेटल्स आर कलरलेस व्हाईल अदर हॅव डिफरंट कलर. तर काही असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते कलरलेस आहेत म्हणजे रंगहीन आहेत, तर काही असणारे जे काही धातू जे आहेत तर त्यांना मात्र त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे रंग त्या ठिकाणी आहेत. पुढे व्हॉट इज द कलर ऑफ द कार्बन इन द फॉर्म ऑफ द कोल. कार्बन म्हणजे कोळसा, तो कोणत्या रंगाचा असतो तर आपल्या लक्षात येत नसते की ब्लॅक रंगाचा त्या ठिकाणी असतो. सल्फर इज येलो अँड ब्रोमिन इज ब्राऊन. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की सल्फरची पावडर तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल, या ठिकाणी ती इन्सेक्टिसाइड्स आहे. तर ही जी काही सल्फरची असणारी काही पावडर जी आहे तर ती पिवळ्या रंगाची असते. तर ब्रोमिन जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी आहे, तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला तांबूस रंगाचा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो. त्याच्यानंतरची तिसरी प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ब्रिटलनेस, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, ठिसूळपणा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता टेक ए कोल अँड हॅमर इट. असणारा जो काही कोळसा जो आहे तर तो कोळसा, आपल्याकडे कोळसा असेल लाकडापासून तयार केलेला तो घ्या, किंवा दगडी कोळसा असेल तर तो घ्या. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे टेक कोल अँड हॅमर इट. कोळसा म्हणजे कार्बन त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याला काय करायचं, हातोडीच्या साहाय्याने त्या ठिकाणी ठोकायचंय. सी व्हॉट हॅपन्स टू इट. ठोकल्यानंतर काय होतंय तर याचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचंय. सॉलिड नॉन मेटल्स आर ब्रिटल. या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की कोळसा जो आहे तर तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, नॉन मेटल त्या ठिकाणी आहे. याला ठोकल्यानंतर काय होतं नसते तर तो त्या ठिकाणी त्याचे
छोटे छोटे अशा प्रकारचे तुकडे जे आहेत तर ते तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात. याच्यावरून आपल्याला सांगता येईल की स्थायू असणारे जे काही अधातू जे आहेत, उदाहरणार्थ कोळसा, तर त्या ठिकाणी तो ठिसूळ आहे. सम नॉन मेटल्स आर सॉफ्ट, तर काही असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू मात्र त्या ठिकाणी मऊ असतात. याला एक्सेप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की डायमंड अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन इज अन एक्सेप्शन विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. ही जी सेंटेन्स जे आहे तर त्या सेंटेन्सला तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन त्या ठिकाणी करून ठेवा. काय सांगितले की असणारा जो काही हिरा जो त्या ठिकाणी कार्बनचं त्या ठिकाणी अप्रूप आहे, ॲलोट्रॉपी त्या ठिकाणी आहे, याला मात्र त्या ठिकाणी तो अपवाद आहे. सर्वात कठीण अशा प्रकारचा नैसर्गिक पदार्थ जो आहे तर तो त्या ठिकाणी डायमंड त्या ठिकाणी असणारे, हिरा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे डक्टॅलिटी अँड मालेबिलिटी. म्हणजे अधातू जे आहे तर त्या अधातूंच्या बाबतीमध्ये तन्यता आणि वर्धनीयता. नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मालेबल. अधातू जे आहेत तर ते अधातू काय सांगितले आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे तंतुषमही नाही आणि वर्धनीय नाही. आता तंतुषम आपण पाहिले की त्यांच्यापासून आपण ओढून त्या ठिकाणी तार तयार करू शकतो, तर त्याला म्हटलेली डक्टॅलिटी. त्याच्यानंतर मालेबिलिटी कशाला म्हटलं आपण, हातोडीच्या साहाय्याने त्या ठिकाणी हॅमरिंग केलं, ठोकलं तर त्याच्यापासून आपल्याला पातळ अशा प्रकारचं सीट तयार होता नसतं, पात्रा त्या ठिकाणी तयार होता नसतो. पण इथे मात्र त्या ठिकाणी अधातूंच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येता नसते की तारही मिळत नाही किंवा पात्राही त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सर्वसाधारणपणे नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मालेबल. त्याच्यानंतर फिफ्थ असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ते दिलेली कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट अँड ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन which is a very good conductor of electricity. काय सांगितले की सर्वसाधारणपणे अधातू जे आहे तर ते अधातू उष्णता असेल किंवा विद्युत असेल तर यांचे त्या ठिकाणी दुर्वाहक आहे. याला त्या ठिकाणी अपवाद सांगितलेले, एक्सेप्शन सांगितलेले. अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचं असणारे जे काही अप्रूप त्या ठिकाणी ते ग्राफाइट आहे. हे ग्राफाइट मात्र त्या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रिसिटी जे आहे तर त्या इलेक्ट्रिसिटीचं काय सांगितलेले गुड अशा प्रकारचं असणारे जे काही कंडक्टर जे आहेत तर ते कंडक्टर आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतरच आपल्याला 6 प्रॉपर्टी त्या ठिकाणी सांगितलेली. 6वी प्रॉपर्टी डेन्सिटी. पाहता काय सांगितलेली डेन्सिटी की सर्वसाधारणपणे डेन्सिटी नॉन मेटल हॅव लो डेन्सिटीज. या ठिकाणी अधातू जे आहेत तर त्या अधातूंची असणारी काही घनता जी आहे तर ती कमी असते. मगाशी आपण पाहिलं की असणारे काही मेटल जे आहेत तर त्या मेटलची असणारी काही डेन्सिटी जी आहे तर ती हाय आहे. याच्या उलट त्या ठिकाणी नॉन मेटल जे आहेत तर त्या नॉन मेटलची असणारी काही डेन्सिटी जी आहे तर ती लो त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 7th प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली की मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे असणारे जे काही वितळण बिंदू आणि उत्कलन बिंदू जे आहेत तर ते कमी आहेत. मगाशी आपण पाहिले की त्या ठिकाणी असणारे जे काही मेटल जे आहेत तर त्या मेटलचे असणारे जे काही मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट मात्र त्या ठिकाणी हाय आहेत. यालाही काही त्या ठिकाणी अपवाद आपल्याला दिलेले, एक्सेप्शन. जो सॉलिड नॉन मेटल्स कार्बन अँड बोरॉन मेल्ट ॲट हाय टेम्परेचर. स्थायू रूपामध्ये असणारे जे काही अधातू, उदाहरणार्थ कार्बन जो आहे तर तो सॉलिड स्टेटमध्ये आहे किंवा दुसरं आपल्याला सांगितले की बोरॉन आहे. हे दोन्हीच्या दोन्ही स्थायू रूपामध्ये असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते अधातू मात्र काय होताना दिसतात, उच्च अशा प्रकारचं असणारे जे काही तापमान जे आहेत तर त्या तापमानाला मात्र काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ती वितळताना दिसतात. आता काय सांगितलेलं की ऑलवेज रिमेंबर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम आर हायली मालिएबल मेटल. सोनं असेल, चांदी असेल, ॲल्युमिनियम असेल, हे तिन्हीचे तिन्ही असणारे जे काही मेटल जे आहेत तर ते मेटल काय सांगितले उत्तम वर्धनीय अशा प्रकारचे धातू आहेत. तर वर्धनीय धातू आहेत म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यापासून आपण पातळ अशा प्रकारचे असणारे जे काही तार जे आहेत तर ते तार त्या ठिकाणी बनवू शकतो. आता किती बनवू शकतो खाली दिलेले पहा. ए सीट विथ थिकनेस 1/10,000 millimeter and a wire with diameter 1/5,000 millimeter can be made from the gold. म्हणजे सोन्याचा 1/10,000 मिलीमीटर जाडीचा पातळ
अशा प्रकारचा पात्रा जो आहे तर तो पात्रा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. म्हणजे किती पातळ त्या ठिकाणी बनवू शकतो हे आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर 1/5000 मिलीमीटर व्यासाची असणारी काही तार जे आहे तर ती तार आपण सोन्याच्या असणारा जो काही धातू जो आहे तर त्या धातूंपासून त्या ठिकाणी बनवू शकतो. याच्यावरून आपल्या लक्षात येत नसते की किती बारीक आपण त्या ठिकाणी पत्र किंवा तार जी आहे तर ती तार त्या ठिकाणी बनवू शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील भाग पाहू. धन्यवाद. Dear student, in the last lecture we have seen physical properties of non-metal, that is physical state, luster, brittleness, ductility and malleability, conduction of heat and electricity, density, melting point and boiling point. Then next, metalloid. तर मेटॅलॉइड म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की मेटॅलॉइड जे आहेत तर ते मेटॅलॉइड म्हणजेच सर्वसाधारणपणे मेटॅलॉइड जे आहेत तर त्या मेटॅलॉइडलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते की धातू सदृश्य अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर ती मूलद्रव्य आपण त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सम एलिमेंट्स सच ॲज आर्सेनिक, its symbol is As, silicon Si, germanium Ge, antimony Sb have properties which are intermediate between metals and non-metals. तर त्या ठिकाणी काही असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत उदाहरणार्थ त्या ठिकाणी आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यांचे असणारे जे काही सिम्बॉल जे आहेत तर ते सिम्बॉल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्या लक्षात येताना असतात की धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म या ठिकाणी आपल्याला आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी ही मूलद्रव्ये त्या ठिकाणी दाखवताना दिसतात. आणि देअरफॉर सच एलिमेंट्स आर कॉल्ड मेटॅलॉइड. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांनाच आपण त्या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्य किंवा त्यांनाच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय की मेटॅलॉइड जे आहे तर ते मेटॅलॉइड त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. धातू जे आहे तर त्या धातूंचे असणारे जे काही रासायनिक अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. त्याच्यामधला पहिला असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ती प्रॉपर्टी दिलेली आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजे यालाच त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे सर्व असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचं बिहेवियरचं असणारं त्या ठिकाणी आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी असणार आहे. मेजॉरिटी ऑफ मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. सर्वसाधारणपणे बहुतेक अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंच्या अणूची असणारे जे काही बाह्यतम कक्षा जे आहेत, शेवटचे असणारे जे काही कक्षा जे आहेत, कवच जे आहेत तर त्या कवचांमधील असणारे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे सर्वसाधारणपणे 3 पर्यंत त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणारे जे काही इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे तर ती इलेक्ट्रॉनची संख्या त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला पहिले दिलेले मेटल, ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहिलं आपल्याला दिलेले की सोडियम, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांचे सिम्बॉल्स त्या ठिकाणी दाखवलेले ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोडियम जो आहे तर त्या सोडियमचा असताना काय ॲटॉमिक नंबर 11 आहे, मॅग्नेशियमचा 12 आहे, ॲल्युमिनियमचा 13 त्या ठिकाणी. आता हे जे असणारे जे काही ॲटॉमिक नंबर जे आहेत तर त्या ॲटॉमिक नंबरवरून त्यांचं असणारे जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्याचं सूत्र त्या ठिकाणी आपल्याला 9वीला त्या ठिकाणी पाहिजे की सर्वसाधारणपणे 2n² असं त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी n म्हणजेच काय असणार आहे की नंबर ऑफ सेल, कोणत्या सेलमध्ये त्या ठिकाणी आहे तर सर्वसाधारणपणे पहिली असणारी जी काही कक्षा जी आहेत तर त्या पहिल्या कक्षामध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणारे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 असणारे, अशा पद्धतीचे असणारे जे काही कक्षा जे आहेत तर त्या कक्षांमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या इलेक्ट्रॉनची संख्या किती तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचे.
की पहिली असणारी काही कक्षा ज्या आहेत सोडियमच्या बाबतीमध्ये, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे आणि तिसरी कक्षा जी आहे तर त्याच्यामध्ये 1 असणार आहे. म्हणजे असे टोटल त्या ठिकाणी असणारे काही 11 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉनचं असणारे काही डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते डिस्ट्रीब्युशन आपण त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेशियमचा असणारा जो काय ॲटॉमिक नंबर जो आहे तर तो 12 आहे. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8 ची आहे, टोटल झाले 10. त्याच्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, म्हणजे अजून 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी उरले आणि म्हणून तिसऱ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियम जो आहे तर त्याचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी आपल्याला 13 जो आहे तर तो 13 त्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे. पुन्हा पहिली असणारी काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असू शकतात. दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी त्या ठिकाणी 8 ची आहे. असे टोटल झाले 10. त्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. जे 10 जर गेले तर अजून 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहिले आणि म्हणून तिसऱ्या कक्षामध्ये त्या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे जास्तीत जास्त आपल्या लक्षात येताना असतात की शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. दुसरं आपल्याला दिलेले की फॉर्मेशन्स ऑफ आयन्स. आयन जे आहेत तर त्या आयनांची असणारी काही निर्मिती, की मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म द पॉझिटिव्हली चार्ज आयन्स दॅट इज कॅटायन्स. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की धातू जे आहेत तर त्या धातूंची प्रवृत्ती असते. काय प्रवृत्ती असते? टू लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय की सर्वसाधारणपणे शेवटची असणारी काही कक्षा जी आहे तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे काही इलेक्ट्रॉन जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी सोडियमच्या बाबतीमध्ये 1 आहे, मॅग्नेशियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 2 आहे, ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 3 आहे. म्हणजे अशा प्रकारे शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय करताना दिसतात, हे जे काय असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू त्या ठिकाणी लूज करताना दिसतात, गमावताना दिसतात. आणि याच्यामुळे काय होताना दिसते तर त्यांच्यावर धन प्रभारित आयन जो आहे तर तो आयन, त्यालाच आपण त्या ठिकाणी कॅटायन जे आहे तर ते कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. उदाहरणार्थ सोडियम आहे. आता सोडियम काय करताना दिसते तर सर्वसाधारणपणे सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 281. मग शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो 1 तो काय करताना दिसतो, लूज करताना दिसतो. आणि लूज केल्यानंतर त्याच्या कक्षेमध्ये फक्त पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 एवढेच असणारे जे काही इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी शिल्लक राहताना दिसतात. म्हणजेच त्या ठिकाणी तो शेवटच्या कक्षेमध्ये असणारा जो काही 1 इलेक्ट्रॉन जो आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन तो सोडियम काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी लूज करताना दिसतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही सोडियम जो आहे तर तो सोडियम काय करताना दिसतोय की असणारा जो काही 1 इलेक्ट्रॉन जे आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन काय करताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो लूज करताना दिसतो. आणि त्याच्यामुळे काय होताना दिसतोय तो सोडियम जो आहे तर त्या सोडियमवर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रभार जो आहे तर तो पॉझिटिव्ह प्रभार येताना दिसतो. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तो लूज करेल तेवढा त्या ठिकाणी त्याच्यावर असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज त्या ठिकाणी येताना दिसतो. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमचा जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा मॅग्नेशियमचा जर आपण विचार केला तर मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती की पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 2. म्हणजे तो काय करताना दिसतोय शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो. आणि शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येताना दिसते 2,8. किती इलेक्ट्रॉन लूज करताना दिसते 2. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की हा असणारा जो काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर मॅग्नेशियम जो आहे तर तो मॅग्नेशियम काय करताना दिसते की आपल्याला शेवटच्या कक्षेमध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो. आणि म्हणून याच्यावर त्या ठिकाणी प्लस म्हणजे 2 धन प्रभारित आयन जे आहे तर त्या आयनांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तर तेवढा पॉझिटिव्ह चार्ज काय होताना दिसते तर त्या मेटलवर त्या ठिकाणी येताना दिसतो.
तिसरं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमचं त्या ठिकाणी दिलेले ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला त्या ठिकाणी माहिती की 283 त्या ठिकाणी जे शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. तर ॲल्युमिनियम काय करताना दिसतो, शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते लूज करताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगता येईल की ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियम काय करताना दिसतो तर त्याची असणारे जे काही शेवटचे कक्षे जे आहेत तर त्या शेवटच्या कक्षेमध्ये असणारे जे काही 3 इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते 3 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करताना दिसतो. आणि म्हणून ॲल्युमिनियम जे आहे तर त्या ॲल्युमिनियमवर 3 धनप्रभार जे आहेत तर ते धनप्रभार त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. जे अशा पद्धतीने ॲल्युमिनियम जो आहे तर तो ॲल्युमिनियमचा असणारा जो काय आयन्स जो आहे तर तो आयन्स त्या ठिकाणी प्रभार आपलं आयन्स त्या ठिकाणी निर्माण करतात. त्याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही मेटल जे आहे तर त्या मेटलचं त्या ठिकाणी नेमका कशा पद्धतीने संयोग होतो हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पहा की मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. म्हणजे सर्वसाधारणपणे धातू जे आहेत तर ते धातू काय करताना दिसतात, जर असताना जो काय ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी त्याचा संयोग होताना दिसतो. आणि ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्या ठिकाणी त्या धातूंचा असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे सर्वसाधारणपणे असणारा जो काही धातू जे आहे तर त्या धातूचं काय होताना दिसतं आपल्याला ऑक्सिजन जो आहे हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्याचा त्या ठिकाणी संयोग होताना दिसतो. आणि संयोग होऊन त्या धातूंचं असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी काय होताना दिसते तयार होताना दिसते. आता पहा की सर्वसाधारणपणे याची असणारे जे काही रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन आपल्याला पुढे त्या ठिकाणी व्हायचे. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. ज्या ठिकाणी धातूंची जी काही ऑक्साइड्स जी आहे तर ते कसं सांगते आपल्याला की आम्लारी धर्मी त्या ठिकाणी असतात. मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट विथ एन ऍसिड टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. आणि अशा पद्धतीने ही धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड काय होताना दिसतात, आम्ल जे आहे तर त्या आम्लांबरोबर त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन त्याच्यापासून आपल्याला क्षार आणि पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होतात. तर मगाशी असणारे जे काही रिॲक्शन जे आहेत की असणारा जो काही धातू जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मॅग्नेशियम घेतला. हा जो काय असणारा जो काही मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची हवेमधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर आपल्या लक्षात येताना दिसते की त्या धातूंचं ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे इथे या ठिकाणी आपल्याला 2 Mg म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे धातू जे आहेत तर त्या धातूंची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर धातूंची ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आता कशा पद्धतीने रासायनिक अभिक्रिया बॅलन्सिंग करायच्या तर त्या आपण 9वीला 10वीला त्या ठिकाणी पाहणार आहे. इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की धातू जे आहेत तर त्या धातूंचा ऑक्सिजन बरोबर जर संयोग जर झाला तर त्या धातूंची असणारे जे काही ऑक्साईड्स जे आहेत तर ते ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि हे जे काही तयार झालेली जे काही ऑक्साईड्स जे आहे तर ती ऑक्साईड्स आपल्याला माहिती आहे की निळा लिटमस असेल, तांबडा लिटमस असेल, याच्यामध्ये जर या ठिकाणी जर टाकली तर आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला ती बेसिक इन नेचर आहेत. तर हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले पहा ही जी काही धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहेत तर त्या ऑक्साईडची पुन्हा काय करायचंय, असणारे जे काही आम्ल जे आहे तर त्या आम्लांबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया केली. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी HCl जे आहेत तर त्या HCl बरोबर जर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर याची जर केली तर आपल्याला साल्ट आणि वॉटर त्या ठिकाणी तयार होताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड जे आहे तर त्या मॅग्नेशियम क्लोराईडचं क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते तयार होताना दिसते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी बॅलन्सिंग करावी लागेल. तर अशा पद्धतीने MgO प्लस 2 HCl याच्यापासून आपल्याला MgCl2 आणि असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. जे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जर झाली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की धातूंचे ऑक्साईड जे आहेत तर त्या ऑक्साईडची आम्लाबरोबर जर रासायनिक अभिक्रिया जर झाली तर क्षार आणि पाणी त्या ठिकाणी तयार होताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.